भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार बाबा, सगळ्यांना नमस्कार। परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे गोंदिया या शहरामध्ये इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी होत आहे। त्यानिमित्त या एका भगवंताच्या भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे आणि बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम, यांना सुद्धा माझा प्रणाम। प्रामुख्याने या मंचावर उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय मनोहररावजी देशमुख, मंडळाचे सचिव आदरणीय सूरजलालजी अंबुले, मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रवीणजी उराळे, या सर्व पदाधिकाऱ्यांना माझा नमस्कार। प्रामुख्याने या मंचावर उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक आदरणीय टीकारामजी भेंडारकर साहेब, संजयजी महाकारकर साहेब, वासुदेवरावजी पडोळे साहेब, फकीराजी जिपकाणे साहेब, या सगळ्यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाअंतर्गत सर्व शाखेचे पदाधिकारी, या पदाधिकाऱ्यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे प्रमुख परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक, ज्यांच्या आधारे हा मंडळ चालत असते, जे फाउंडेशन आहे प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून अहोरात्र ते कार्य करीत असतात, असे मंडळाचे मार्गदर्शक, या ठिकाणी उपस्थित मंडळाचे कार्यकर्ता मंडळी आणि बाबांचे सन्माननीय सर्व सेवक सेविका बालगोपाल, या सगळ्यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्री स्वर्गवासी शोभेलालजी कुसराम, त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांनी सफल बनवण्याकरता कार्य केले असे आमचे बाबांचे सेवक दिलीपजी सोनवणे व त्यांची पूर्ण चंबू, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय बाबांचे सेवक रवीजी कळम तिरोडा, त्याचप्रमाणे डॉक्टर सुरेंद्रजी पारधी धामणेवाडा व त्यांची चंबू, या सर्व मंडळीला माझा सप्रेम नमस्कार। आणि उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझा नमस्कार। सुंदर योग आपल्या जीवनामध्ये आलेला आहे। हा योग कुणाला सांगून येत नसतो। कोण दिवस येईल कैसा कोण जाणतो, कसा दिवस उगवणार आहे
जीवनात येणार आहे हे आम्हाला माहीत नसते. करता करविता परमेश्वर आहे, तो भगवंत आहे, तो दिसत नाही, तो निर्गुण निराकार अवस्थेमध्ये असते आणि या मानवाचे कार्य तो करत चालला जातो. साऱ्या सृष्टीची त्या परमेश्वराला फिकर असते. कर्म करणं आपलं मानवाच्या आद्य कर्तव्य असते आणि म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. मला या गोंदियामध्ये एवढ्या मोठ्या भव्य कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून त्यांनी टाकलेला आहे आणि तो प्रसंग मंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आलेला आहे. याआधी 30 सप्टेंबर 2013 परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या माध्यमातून महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या डाक तिकिटीचं विमोचन झालेलं होतं. कुळवा आदरणीय खासदार प्रफुल्लभाई पटेलजी त्या कॉलेजच्या पटांगणामध्ये भारताचे उपराष्ट्रपती सन्माननीय हबीबजी अन्सारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम पार पडलेला होता आणि त्याही कार्यक्रमामध्ये परमेश्वराने त्या मंचवर बसण्याचा योग दिलेला होता. आणि म्हणून आम्ही म्हणतो की या बाबांच्या चरणी जर आम्ही गेलो नसतो तर आम्हाला हा योग मिळाला नसता. कुठेतरी आमचं जीवन अस्तव्यस्त झालं असतं. बाबांनी एका परमेश्वराला मिळवलं आणि जगाच्या कल्याणा संतांची विभूती या म्हणीप्रमाणे दुःखी आणि गरीब लोकांना जवळ केलं, जागवण्याचे कार्य केले, स्वतःच्या कुटुंबाचं दुःख दूर केलं. बाबा जर दुःखी नसते आम्हाला हा मार्ग मिळाला नसता. बाबांना दुःख आले म्हणून त्या परमेश्वराने योग दिला आणि त्या माध्यमातून परमेश्वराची प्राप्ती झाली. पण बाबाला वाटलं का माझं दुःख दूर झालं हे काही नवल नाही. या सृष्टीवर अनेक दुःखी आणि गरीब वर्ग तळफळत असे आणि त्यांच्या जीवनाची फिकर महान त्यागी बाबा जुमदेवजींनी केली. बाबाला हा मानवी जीवन चालला. बाबांनी पक्षपात केला नाही. बाबांना तो मानव दिसत होता फक्त. आणि या मानवाला 84 लक्ष योनी भोगून हा जन्म मिळालेला आहे. तो अधोगती जाऊ नये त्या दृष्टिकोनातून बाबांनी ते प्रयत्न केले. आम्हाला विचार करण्याची गरज आहे. बाबा आमचे काही नातेवाईक होते का? काय गरज पडली बाबाला जवळ करण्याची, ही एवढी मोठी संघटना निर्माण करण्याची? आणि कुणाला वाटत होतं की बाबाला मंत्री व्हायचं आहे, पैसा कमवायचा आहे, धन कमवायचं आहे? तर या जीवनामध्ये प्रत्येकाने जे जुने सेवक आहे तेव्हापासून तर आतापर्यंत बाबांच्या कार्याला पाहून चुकले आहे. बाबाला कधी अहंकार आला नाही. बाबांनी या मानवाला एका मानवाला जोडलं. खेड्यापाड्यामध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार केला. बंडी बैलाचा दौरा केला. त्या काळामध्ये साधनं नव्हते.
रेल्वेने जायचं आणि त्या रेल्वे स्टेशनवरून खाचर आणि रेल्वे यायची आणि त्या खाचर रेल्वेमध्ये बाबा गौरव करायचे. 4 लोक, 5 लोक, 10 लोक त्या गावामध्ये जे लोक मिळाले अशा एका लोकाला, एका माणसाला, एका मानवाला जोडण्याचे बाबांनी कार्य केलेलं आहे. कारण या मानव जन्माचं प्रतीक बाबांना कळलेलं होतं. बाबांनी कुठेही लहान मोठं भेद केला नाही. बाबांनी जातपात कधी पाहिली नाही. बाबांनी श्रीमंत गरीब पाहिला नाही. प्रत्येक मानवाला एका रांगेत मोजला गेलेला आहे. आणि म्हणून आज हा जनसमुदाय आमच्या डोळ्यासमोर दिसते आहे. त्या दैवी शक्तीला निर्माण करण्याचं कार्य एवढं साधं नाहीये. कितीतरी ऋषीमुनी थकून गेले पण त्या दैवी शक्तीला मिळवू शकले नाही. ऋषीमुनीने कार्य केले तर या प्रपंचाला अलिप्त टाकलं. या प्रपंचाला अलिप्त टाकून एकांतामध्ये त्यांनी ती प्राप्ती केली. परंतु महान त्यांनी बाबा जुंजोजींनी कुटुंबाला घेऊन या कुटुंबामध्ये राहून त्या परमेश्वराला मिळवलं. फार मोठं ध्येय आहे. आणि ती प्राप्ती झाल्यानंतर दैवी शक्ती या गोरगरिबांच्या जीवनामध्ये कामात आली पाहिजे. त्याकरता बाबांनी प्रयत्न केले. उदाहरणं आहेत, बरेच उदाहरणं या ठिकाणी आता बोलून गेले आहेत. कॅन्सर सारखा रोग दूर झाला. या ठिकाणी आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष बसलेले आहेत मनोहररावजी देशमुख. जर त्यांचा नंबर लागला असता तर त्यांनी आपला अनुभव या ठिकाणी सादर केला असता. 7 छिद्र या मानेला पडले होते. त्यांच्या अनुभवातून आम्ही ऐकलं, तेलाच्या दिव्याच्या तेलाने आणि लक्ष्याने तो कॅन्सर बरा झालेला आहे. आज आपल्या डोळ्यासमोर दिसते. महारोगाचं उदाहरण झालं. आमच्या गटामध्ये नामदेवजी चांदेकर होते. रक्त आणि पू छिपत होता. आम्हाला किळस येते. कोणाच्या तोंडाची वास आली तर आम्ही बाजूला जातो. पण बाबांनी आपल्या गाडीवर बसवलं, त्यांना मार्गदर्शन केलं. कायमचा महारोग नाहीसा झाला. गट नंबर 8 चे मार्गदर्शक नामदेवराव चांदेकर. ब्रेन ट्यूमरचे आमचे या ठिकाणी संचालक बसले आहेत वासुदेवजी पडोळे. 6 महिन्याचं आयुष्य उर्वरित आहे डॉक्टरांनी घोषित केलं. 30 वर्ष झाले ते मार्गामध्ये आले. ब्रेन ट्यूमर दूर झालं. बाबांनी आपलं कार्य केलं. त्या शक्तीने आपलं कार्य केलं. पण आम्हाला त्याची परतफेड करण्याकरता प्रयत्न करायचे आहे. जर आम्ही त्या दिवसाला विसरलो, ज्या दिवशी आम्ही मार्गात आलो, खायला मिळत नव्हतं, दारूच्या व्यसनी लोक होते, अंधश्रद्धेमध्ये बुलढाणा होते. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाने तुम्हाला आम्हाला दूर करून टाकलं होतं. कोणी नाही कोणाचे अंती जाणे एकल्याचे. कोणी नाही. हा भ्रम आहे आपला. मला 5 भाऊ आहे, 2 पोरा, 2 पोरिया वगैरे वगैरे. सुख के सब साथी, दुःख में ना कोई. दुःखाच्या समयाला कोणी साथ देत नाही. आणि म्हणून अशा समयाला
त्या परमेश्वराला फिकर पडली आणि या आमच्या सर्व सेवकांना या चैतन्य शक्तीची माहिती दिली. ही चैतन्य शक्ती आज आमच्यापाशी जागृत आहे. बाबा बोलून गेले, या मार्गाचा सेवक कधीही गरीब आणि दुःखी राहणार नाही. आणि जर तो राहत असेल तर तो आपल्या कर्माने राहील. कर्म पूजा ही श्रेष्ठ पूजा आहे, लक्षात घ्या. देव दिसत नाही, मगाच बोललो मी, पण या ठिकाणी आम्ही बोलून जातो की भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझ्या प्रणाम. मग जर उपस्थित नाही आम्ही का बोलतो? अरे आठवण त्या दिवसाची करा ज्या दिवशी मी मार्गात आलो आणि या मार्गदर्शकांनी साध्या दिवाळीला एक अगरबत्ती लावायला सांगितली. काय दिसलं होतं तिथं तुम्हाला? साध्या दिवाळीला अगरबत्ती लावली आणि आमच्या दुःखाचा नायनाट झाला. काया पालट झाली, जीवन मध्ये बदलाव आला. कसा खेळ आला प्रभू, हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला असेल. आम्ही त्या परमेश्वराचा खेळ समजू शकत नाही. नाक करायचं तुराई करा ना, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मात्र अंत समयी ते साध्य झाल्याशिवाय राहत नाही, हे तेवढंच खरं. आणि म्हणून अनेक संतांनी उदाहरण दिले. तुकाराम महाराजांनी सांगितलं, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. का बरं लहानपण घेतलं? काय गरज पडली होती? आध्यात्मिक होते, परमेश्वराला समोर पाहू शकत होते. आणि एवढं मोठं ध्येय महान त्यागी बाबा झुंडेजींनी त्या परमेश्वराला, त्या चैतन्य शक्तीला मिळवलं. त्या संतांच्या रूपामध्ये महान त्यागी बाबा झुंडेजीचं आचरण होतं. साधा राहणीमान, उच्च विचार, नम्रता, ह्या गोष्टी आम्ही त्या बाबांमध्ये पाहिलेल्या आहेत. आज आम्ही सेवक थोडं आम्हाला पद मिळालं तर आमचे कॉलर काय होऊन जातात. काय काय घटना, लज्जास्पद घटना जेव्हा ऐकायला मिळते तेव्हा मनाला दुःख वाटते. आज गरज आहे आम्हाला जगण्याची. अरे पद येतील जातील, पण वेळ ही येणार नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून आज गरज आहे आम्हाला जगण्याची. संत तुकोजी महाराजांनी लोकांना जागवण्याचं कार्य केलं. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू असा आयुष्याचा. बाबा रे, लहानपणाचा चुकलो असेल आम्ही कालपर्यंत, मतभेद निर्माण झाले असतील, चुका आमच्या हाताने झाल्या असतील, जीवन जर साधवायचे असेल तर आम्हाला त्या ध्येयावर उतरण्याची गरज आहे. त्या तत्वशब्द नियमामध्ये लिहिलं आहे, पण आम्ही तिकडे लक्ष देत नाही. पोटी वाटण्यासारखं काम करतो. सकाळी विनंती करायची म्हणजे करायची. काय वचन दिलं मी, त्या वचनाचं पालन कसं झालं हा विचार करण्याची गरज आहे. अरे सतयुगामध्ये आम्ही ऐकलं त्या रावणाचा गर्व खाली पडला, अहंकार खाली पडला, सोन्याची लंका भस्म होऊन गेली. आलेल्या मानव जीवा कर काही करणी सेवा, करणीने मिळतो भगवान, सोडून दे गर्व अभिमान. रावणाने गर्व केला
सतयुगातली गोष्ट वाचून पहावे पुराण सोडून दे गर्व अभिमान या अहंकारामुळे जीवनाचा नाश झाला. आमच्या आंबुले साहेबांनी आता सांगितलं हिरण्यकश्यप राजांनी फक्त प्रल्हादाची परीक्षा घेतली घामातून देव दाखवला. संत नामदेवांनी विठ्ठलाची मूर्ती प्रकट केली. बापांनी आयुष्यभर वाऱ्या करूनही देव प्राप्त झाला नाही. पण संत नामदेवाला नैवेद्य दिला आणि त्याला देव प्राप्त झाला. आणि म्हणून हा अहंकार आम्हाला मिटवायचा आहे. लहानपणा घ्यायची आहे नाहीतर गेला गेला जन्म वाया. आता पडू कोणाच्या पाया. कोरोना सारखे रोग पाहिले आम्ही सर्वांनी. हात लावू शकत नव्हतो आम्ही एकमेकाला. कुठे गेले भाऊ, कुठे गेले आई वडील, कुठे गेले मामा काका, कुठे गेले मित्र. आए अकेले जगत में फिर भी अकेले जाओगे. ना संग कोई आएगा ये तन भी नहीं ले जाओगे. तन म्हणजे शरीर. शरीरही जाळावं लागते. करोडाचा बंगला बांधला पण जेव्हा मरणागती गेला त्या बंगल्याच्या बाहेर त्याला रोडवर आंघोळ करावं लागली. खूप महागाचे कपडे शिवले परंतु मेला त्या दिवशी बिना खिशाचे कपडे घालावे लागले. काही सोबत जात नाही. पाण्याच्या बुलबुला माझे माय. हा पाण्याचा बुलबुला आहे. बोलता बोलता जर इथं विठ्ठल क्षीरसागर लुडकून गेला नाही तर जे चांगले आहे ते तर म्हणतील. आणि जे कारण की ते प्रकार सांगते काही लोक. आता आम्ही ऐकतो 900 200 900 येते म्हणते आणि आता 1400 येते म्हणते. कुठून येते त्याला भगवान जाणे. अरे आधी मला धरा आधी आमच्या मन जर आमच्या हातात आहे तो 900 आहे कोणता 900 आहे. काम सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हा बुलबुला कधी बंद होऊन गेला. उड़ जाएगा कधी पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली पिंजरा खाली. हा मासाचा हा शरीर खात्यावर जायल्याशिवाय गत्यंतर नाही दुसरं. कशाला अभिमान करतो आम्ही. कशाला अहंकार करतो. कशाला त्या आत्म्याची अनादर करतो. आम्ही मर्यादा शिकलो. प्रत्येकाला माहित आहे आम्ही मर्यादा कशी पाळतो. फक्त माझ्या वर्चस्व आलं पाहिजे. मी मोठा दिसलो पाहिजे. आणि याकरता एकामेकाच्या आत्म्याचा अनादर करत राहतो. पण त्याची गुणाकार भागाकार जर केला तर शून्य उरते. आम्ही समजत नाही. जेवढं लोकांना तुम्ही त्रास देण्याचं कार्य केलं तुम्हाला तेवढाच त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. इथेच करा आणि इथेच भरा. आणि म्हणून ते सत्य अनुभव आहेत. प्रत्येकाच्या नजरेसमोर आहे. प्रत्येकाला माहित आहे हे जीवन अनमोल आहे. तरी पण आम्ही या जीवनाचा नाश करण्याच्या पाठीमागे लागतो. याला जर कोणी दोषी असेल तर ते म्हणजे आम्ही स्वतः. कोणी कोणाचं नाही. आम्ही फालतू म्हणतो यांनी असं केलं त्यांनी तसं केलं नाही. माझी कुठे चूक झाली हा जर लक्षात घेतला आम्ही तर नक्की
आमच्यात सुधारणा झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आम्हाला पुन्हा अध्यक्षीय मार्गदर्शन ऐकायचं आहे. काही या गोंदियामध्ये आलो तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये काही घडवायचं आहे. नाहीतर कीर्तन ऐकले, रामायण ऐकलं, महाभारत ऐकलं, झोपा लागत होत्या. बाई रामाची सीता कोण होई का? बाई झोपली होती तेव्हा सांगून दिलं बैल होती. जीवन वाया जाईल. आणि म्हणून बाबांनी या चैतन्य शक्ती मिळवून दिली. या शक्तीचा आम्ही उपयोग केला पाहिजे. चमत्कार घडेल. माझ्या जीवनामध्ये तो चमत्कार पाहला. शून्यामध्ये होतो आम्ही, शून्यामध्ये खायला मोताज होतो. सरकारी नोकरी होती पण दारिद्र्य घरामध्ये आलेली होती. ज्या दिवशी ही ज्योत बाबांची आमच्या घरी लागली 29 नोव्हेंबर 1998 ती ज्योत आजही जळत आहे. आजही मागे फिरून पाहिलं नाही आम्ही. याचा अर्थ असा नाही का निवडणुकीत जिंकले. अरे हे काही निवडणूक नाही भाऊ. नागपूर महानगरपालिकेमध्ये संचालक झालो, राजकीय युनियनमध्ये उपाध्यक्ष झालो आणि परमेश्वराच्या कृपेने या ठिकाणी सचिव झालो, संचालक राहिलो. हा अभिमान आम्हाला पाहिजे नाही. मी काय केलं? नागपूर शहराच्या दाई झोन मध्ये जर तुम्ही गेले, काही लोक या ठिकाणी बसले, काही लोकांनी झोन मध्ये जाऊन पत्ता काढला आणि बोलू लागले. जुन्या कामठीमध्ये कार्यक्रम होता. लोकांनी साक्षात सांगितलं की या माणसाला एका टिकलीचा डाग लागला नाही. बाबांची शिकवण वेगळी आहे या ठिकाणी. आम्ही अनेक कार्य सांगत आहोत. आणि म्हणून या जीवनामध्ये सर्वांसोबत प्रेमाने राहिलं पाहिजे. एकमेकाला घेऊन चाललं पाहिजे. कोण उंचावलं त्याला टेका दिला पाहिजे. नाही ते खेकडे राहते का नाही त्या टोपड्यामध्ये, तो एक खेकडा जर वरता चढला तर तो पाय खिचते. का देशमुखजी? तो पाय खिचते. पण आमच्याही पाय तुटल्याशिवाय राहणार नाही हे लिहून टाकायचं. म्हणून या जीवनामध्ये काही ठेवलं नाही बाबा. मोलाचे जीवन आहे. अशी खुशीनं जगा पुन्हा येणार नाही. आणि तत्व शब्द नियमाची सांगड जर राहिली तर सुंदर अशी मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने कार्य करीत असताना कार्य तुमचे बाबाच्या तत्व शब्द नियमाच्या अंतर्गत झाले पाहिजे. त्याग दिला जाते या ठिकाणी. तो त्याग करत असताना जर काही आमच्या चुका झाल्या तर आम्ही त्या मार्गदर्शकाला सोडून केली पाहिजे त्यांच्याकडे आणि त्याची दुरुस्ती केली पाहिजे. चुका लपवतो आम्ही, आमचे जीवन अधोगती जाते आणि मग आम्ही मंडळाला दोष ठेवतो. मग कुठे जातो? दुसरीकडे, तिसरीकडे, कुठेही जा, कुठेही जा, काही मिळणार नाही. आणि म्हणून बाबांनी आमचे जीवन बनवलं, दुःखाचा नायनाट केला. त्या बाबांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांचे जे ऋण चुकवायचे असेल आम्ही पैशाने चुकवू शकणार नाही. बाबांनी बंगालीच्या पदर करून भीक मागितली, मला तत्व शब्द नियमाची भीक द्या म्हणून. आमचे जीवन सफल बनेल. आणि बाबांचे जे ऋण आम्हाला द्यायचे असेल तर तत्व शब्द नियमाचे आचरण हे महत्वाचे आहे. म्हणून प्रत्येकाने आजपासून तरी लक्ष दिलं पाहिजे, तो ध्यास पकडला पाहिजे या जीवनाचे महत्व काय आहे. आणि म्हणून वेळेवर कार्यक्रम संपवायचा आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की बाबाने ज्या काही चुका झाल्या असतील विसरा. एकतेचं प्रतीक दाखवा.
कुठेतरी एकत्र या. ही संस्था आहे. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाला धक्का लागणार नाही. बाबाची त्या ठिकाणी छाया आहे. कर्तव्य करणं आमचे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक सेवकांनी तत्व शब्द नियमाचं आचरण करावं. प्रयत्न करा. मी प्रयत्न करीन. एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना माझा नमस्कार. नमस्कार.